महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील वडगाव दादाहरी या गावचे भूमिपुत्र आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध असलेले सेवानिवृत्त आदर्श शिक्षक म्हणजे अशोक खके। शिक्षण क्षेत्रातील त्यांचे 31 वर्ष 6 महिने हे खूपच उत्कृष्ट गेलेले आहेत। गणित विषयाचे ते गाढे अभ्यासक होते। याचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अशोक खके यांना यशस्वी होण्यासाठी त्यांच्या बंधूंचे वेळोवेळी सहकार्य लाभलेले आहे। अशोक खके सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। आपली शाळा आणि शाळेतील विद्यार्थी यांनाच आपलं सर्वस्व समजून त्यांनी आपली 31 वर्षे 6 महिने पूर्ण केलेली आहेत। यामुळेच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे। म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि आदर्श व्यक्तिमत्वाचे आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी सेवानिवृत्त शिक्षक अशोक हरिभाऊ खके गेल्या 31.5 वर्ष 32 वर्ष धनेश्वरी माध्यमिक विद्यालय धनेगाव तालुका केज या शाळेमध्ये 32 वर्ष अध्यापनाचं गणित या विषयाचं अध्यापनाचं कार्य केलेलं आहे। या प्रवासामध्ये मला माझे आई, वडील आणि माझे मोठे भाऊ जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत जिल्हा परिषदचे। BO म्हणून त्यांचं वर्ग गट शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची सेवानिवृत्ती झाली। त्यांनी ह्या 3 महोदयांमुळे मी माझं आज इथपर्यंतचा प्रवास करू शकलो। त्यांनी माझ्या शिक्षणामध्ये खूप महत्त्वाचे योगदान आहे। सुरुवातीला आईनं शिक्षणाचं ती शिकलेली नसताना देखील तिनं शिक्षणाचं महत्त्व मला जाणीव करून दिलेली होती। त्यामुळं मी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। प्राथमिकच्या नंतर 5वी ते 9वी 10वीचं शिक्षणामध्ये मात्र मला आईवडिलापेक्षा माझ्या सुशिक्षित बांधवाचं म्हणजे रंगनाथ गुरुजी यांचं मोलाचं सहकार्य आणि तिथूनच माझं म्हणजे आयुष्य बदललं गेलं। त्यांनी खूप माझ्या जीवनाला टर्न दिला, कारण त्यांना शिक्षणाची किंमत माहीत होती, गरिबीची जाणीव होती आणि मला कुठेही त्यांनी शिक्षणामध्ये काही कमतरता भासू दिली नाही, मात्र मार्गदर्शन करत गेलो आणि मी हळूहळू माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि डिग्रीपर्यंत म्हणजे पदविका प्रशिक्षण पूर्ण करत गेलो आणि त्यांनीच मला सुरुवातीला या शिक्षकी पेशाकडे म्हणजे जाणीवपूर्वक या मार्गाकडे पाठवलं आणि मी पुन्हा मला आता चालायचंच आहे, मला फक्त मार्ग दाखवला आणि मी त्या मार्गाने चालत गेलो। पुढे मला भविष्यामध्ये माझ्या वाटचालीमध्ये खूप चांगले सहकारी संस्थाचालक भेटले। त्यांनी त्यावेळेला मार्गदर्शन केलं। आमचे सहकारी आहेत तिकडल्या गावचे चांगले आदर्श आणि सन्माननीय व्यक्ती आहेत, ज्यांच्या सोबत मला माझा प्रवास पूर्ण करता आला। त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे। माझी अर्धांगिनी सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे। धन्यवाद। नाव सांगा तुमचं? माझं नाव विश्वजित अशोक खके। तुमचे वडील एक आदर्श शिक्षक, बेस्ट टीचर अशोकजी खके गुरुजी आज सेवानिवृत्त आहेत आणि आयुष्यभर या माणसाने प्रामाणिकपणे सेवा केली, नाही का? काय सांगाल नेमकं आज वडिलाबद्दल तुमच्या मनात काय भाव आहेत, नेमकं काय वाटतं नेमकं? वडील आमचे उत्तम शिक्षक तर आहेतच आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकलेलो आहे। कसं दुसऱ्यासोबत वागायचं, कसं बोलायचं दुसऱ्यासोबत वर्तणूक कशी करायची, त्यांच्याकडून खूप काही शिकलेलो आहे। आपण जेव्हा घडतो, आपण वाढतो, आपण उभे राहतो आपल्या पायावर, ही सगळी कृपा आई वडिलांची असते, नाही का? देव आहे की माहीत नाही, परंतु आई वडील ही देव आहेत, नाही का? आयुष्यभर त्यांनी तुम्हाला द्यायचं काम केलं आहे, शाळेमध्ये ज्ञानदान केलं आहे, तुम्हाला घडवलं वाढवलं। आता तुमची जबाबदारी आहे त्यांना द्यायची, तर काय द्याल नेमकं मला सांगा? आता याच्या इथून पुढचं आयुष्य कसं सुखकर जाईल ह्याची आम्ही काळजी घेऊ। त्यांना कसं सुखी ठेवायचं याची नक्कीच काळजी घेऊ।
असाध्य ते करिता सायास तुका म्हणे अभ्यास. कारण या जगामध्ये ज्या ज्या लोकांना चांगलं करायचं आहे, चांगलं द्यायचं आहे, कारण आपल्या कर्मातनंच आपली ओळख तयार होते. आणि मग हे चांगलं देत असताना आपल्यामध्ये तो चांगलपणा आधी पाहिजे. कारण असं म्हणतात की या हाताने जर आपण जर फुलं वेचली तर हाताना सुगंध सुद्धा फुलांचा येतो. आणि म्हणून काही गुरुजी आयुष्यभर पगारापेक्षा सुद्धा की माझ्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे ही त्यांची भावना असते. अगदी आज जी मुलाखत आम्ही आयोजित केली आहे ते सन्माननीय थोर व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक, गणित विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सन्माननीय अशोकजी खके सर हे आपल्या समोर आहेत. अगदी या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने त्यांच्या जीवन कार्यावर आज आम्ही प्रकाश टाकणार आहोत. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज सेवानिवृत्त आहात, निश्चितपणे भावना वेगळ्या असतात नाही का. कारण तब्बल 31-31.5 वर्ष शाळेला जाणं, विद्यार्थ्यांना शिकवणं आणि तितक्याच प्रामाणिकपणे घरी येणं नाही का. परंतु आता हा प्रवास, हे चालणं अगदी घड्याळाच्या जे अगदी ठेक्यानुसार ते आता कुठेतरी बंद झाले. आता जगणं टर्न झाले. खरं तर आता आम्हाला विचारावं वाटतं सर की ह्या प्रसंगी मनात नेमके काय भाव आहे तुमच्या, काय वाटतं नेमकं? 31.5 वर्ष अध्यापन करीत असताना अगदी तुम्ही म्हणता तसं की उठणं आणि शाळेचं काही काम आहे का, बाकी संस्थेचं काही काम आहे का, माझा फोन येतो का, ह्यामध्ये माझे 31.5 वर्ष गेलेले सर. आणि मग आज एकदम असं वाटलं की रिलॅक्स, म्हणजे आता मी तणावमुक्त झालो असं थोडक्यात वाटायला. आणि त्यामुळं आजचं जे पुढचं लाईफ आहे ते तणावमुक्त राहण्याचाच प्रयत्न करायचा आहे. पण 31.5 वर्षामध्ये सर बरचसं म्हणजे धावपळ वगैरे, कारण ते शेड्यूल ठरलं होतं ठरलेलंच, परंतु त्याही शेड्यूलच्या वेळीच मजा होती नाही का. होती ना. आज थोडं म्हणजे ते कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय ना. पण सकाळी उठल्यापासून वाटतं की आपल्याला डबा म्हणजे होतं तसं म्हणजे अगदी ते दररोजच्या टायमिंगला अगदी तयार राहणं, त्याचबरोबर अगदी त्या टायमिंगला शाळा गाठणं. आणि त्याच्यामध्ये कधीही तुम्ही अगदी जे म्हणायचं वेळेचं जे बंधन असतं ते पाळलं करतो. सर, थोडेसे मला आता भूतकाळात जायचे. परळी तालुक्यातील दादारी वडगाव या खेडेगावात आपला जन्म झाला, आपलं हे मूळ गाव. आम्हाला आज ऐकायचं की गुरुजी घडले कसे, कारण गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले या 31.5 वर्षामध्ये, परंतु गुरुजी घडले कसे हे आम्हाला आज ऐकायचे. तर काय नेमकं सुरुवातीचं जे आयुष्य होतं, तुमच्या आई वडील, तुमचं बालपण, काय नेमकं आठवणी आहेत? ठीक आहे सर, माझा जन्म 1967 आहे आणि 4थी पर्यंत शिक्षण माझं वडगाव दादाहरी या ठिकाणी, म्हणजे 2च खोल्यामधली शाळा होती ती, पण छान प्रकारे मिळालं. बेसिक तिथं माझं तयार झालं, कारण आमच्या खेड्यातले एक 5-6 विद्यार्थी 4थीला होतो आम्ही. आणि त्यातही देशपांडे गुरुजी नावाचे अजूनही सर आहेत आमचे. आजही मला गर्व आहे त्यांचा की हस्ताक्षर लिखाण म्हणजे शुद्ध लेखन, त्यामध्ये आमच्या स्पर्धा असायच्या. मग कुणाला ठीक मिळायचं, कुणाला छान मिळायचं. छान न मिळाल्यानंतर आम्हाला सर दुसऱ्या दिवशीपर्यंत करमत नव्हतं सर, मला छान नाही ठीक कसं मिळालं, म्हणून स्पर्धा होत्या. आणि त्यांनी खरं म्हणजे तिथं बेसिक ते तयार झालं देशपांडे सरांमुळं. आणि व्यक्तिमत्व चांगलं होतं, त्यांची छाप काही म्हणा, पण माझ्या मना आजही दिसली तर माझा हात इथं जातो सर. शब्द रत्न आहेत, शब्द शस्त्र आहेत, शब्दामध्ये ताकद आहे. तुम्ही आताच उल्लेख केला की गुरुजी छान ठीक असे मार्क द्यायचे नाही का, रिमार्क. आणि त्याच्यावरनं काय व्हायचं की ते त्या शब्दामुळे ताकद आली, निर्माणच केली सर. बहुत बढिया. आणि त्यानंतर पुन्हा 5वीला ज्या वेळेला परळीला संभाजी विद्यालयामध्ये माझं ऍडमिशन झालं, त्याच वेळेला आमचे मोठे बंधुराज जिल्हा परिषदला लागलेले होते, रंगनाथ खके गुरुजी, जे आज आदर्श शिक्षक आणि BO म्हणून रिटायर झाले. ठीक आहे. आई आणि वडील तर शेतकरी, विशेष म्हणजे उठून ते शेतातच जायचं. आमच्याकडे तेवढं लक्ष त्यांचं नव्हतं, पण आमची टीमच अशी चांगली होती की शाळेबद्दल आम्हाला थोडं प्रेमच होतं त्या काळात, म्हणून ते आपलं 4थी पर्यंत झालं. खेडेगावामध्ये जेव्हा मुलं वाढतात, घडतात, मुळामध्ये काय असतं की
अगदी मातीची ओढ असते, मातीचा सुगंध असतो नाही का, काळ्या आईची ओढ असते. आणि तो तुमचा काळ म्हणजे एवढं काही शिक्षणाकडे कोणी पाहत नव्हतं नक्कीच तर नव्हतं. म्हणजे शिक्षणाची जी गोडी आहे हो. ही नेमकी कोणामुळे जास्त वाढली? आईमुळे, वडिलांमुळे, का गुरुजीमुळे, का आणखी काय? नेमकं काय कारण ठरलं असं? आईमुळे 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 वाढली. वाढली. काय वडिलांची शिस्त आईचं काय नाव होती. तुमच्या? मनकर्णिकाबाई खके. अरे वा, बरं. म्हणजे आज या प्रसंगी आईची आठवण तुम्हाला येते. बिलकुल बिलकुल बिलकुल. मग आता आई आणि वडील दोघं आहेत का आता? नाही, वडील 2 वर्षापूर्वी वारले आणि आई तर मी ग्रॅज्युएट झालो कीच वारली 91. माय जाते परंतु माईनं केलेली माया ही कायम आपल्याला लक्षात राहिली असते. आणि मला असं वाटतं जिथून कुठं तुमचे आई वडील पाहत असतील आज, त्यांना निश्चितपणे तुमचा अभिमान वाटत असेल नाही का? एक विचार असं वाटतं सर की आईच्या आठवणी जेव्हा तुम्ही रमता नाही का, कारण लेकरू मोठं होतं पण त्याचं कौतुकही होतं, पण कौतुक पाहताना आई पाहिजे, वडील पाहिजे नाही का, थोरा बंधू पाहिजे. तर तुमच्या ज्या ज्या वेळेला आठवणी जाग्या होतात आईबद्दलच्या, ते नेमकं काय आहेत नेमक्या? नाही, आई म्हणजे मी सगळ्यातलं शेवटचं शेंडेफळ. आमच्या 4 भावापैकी मी लहान, एकच बहीण आहे. मी शेंडेफळ म्हणून माझ्यावर तिचं थोडंसं प्रेम होतच. आणि माझ्यासाठी तिनं म्हणजे सासरा म्हणून मी गेलो घरी, पहिल्यापासूनच ती मी जे म्हणाल गरम स्वयंपाक नाही आलाय बाबा, ती मला त्याला जेवायला द्यायचे, ताजं म्हणून ताजं दिलं. सासरा म्हणूनच तिनं मला म्हणजे वागवलं ती, म्हणजे बाबा तू माझा सासराच आहेस. तुझी म्हणजे आलं की मला थोडं हे वाटते, धास्ती वाटते किंवा तू भीती वाटते किंवा पटकन तुझं आवरून द्यावं असं तिला वाटायचं. आणि मी पण त्याच ना हट्ट करायचो ना, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. तिच्या परीने दिलं, कारण वडील आमचे कडक शिस्तीचे आणि त्या काळात ते त्यांना ते आवडत नव्हत्या गोष्टी की हे द्या पटकन ते द्या. आज आपण बघतो किंवा मुलाला मागायचे, आता आपण नको ते भरमसाठ देतो. त्यावेळेला आईने लाड केले. ठीक आहे, पेन मागितला तर आम्हाला आईजवळ 3 वेळेला मागायचा आणि 5व्या 6व्या वेळेला आईनं वडिलांना म्हणल्यानंतर मग 5 वेळेला म्हणजे तिच्या परीने ते तुमचे हट्ट पूर्ण करीत होती. आज आई नाही, काय वाटतं, काय खंत वाटते? नाही, तिनं जिथं असेल तिनं मला आशीर्वाद द्यावेत एवढंच वाटतं की बाबा तिच्यामुळे मी घडलो. आणि वडील कमालीचे तुमचे शिस्त प्रिय होते, कडक होते ना? कडक होते. कशी होती त्यांची शिस्त? ती शिस्त म्हणजे जास्त अबोला होता त्यांचा मुलांशी, म्हणजे आमच्या पाल्यांशी. माझ्याशी तर कमीच बोलायची. आईलाच काय बोलत असतील तर असतील, आई मात्र मला सारखी बोलायची, बाबा तू शिक, तू शाळा ते रंगनाथ शिकला म्हणजे शिक्षक झालेला, शिकला तर चांगलं होईल तुझं. आमचे तसे दोन्ही भाऊ ग्रॅज्युएट आहेत, जुने दोघंही शिकलेले आहेत. आणि तू शिक, तुझं भलं होईल एवढं ती म्हणायची. कारण मला ज्या वस्तू मागायच्या ते आईकडेच मागायचे, वडिलाकडे नाहीच. त्याच्यामुळे अगदी वडील शिस्तीचे होते आणि शेतात काम करायचे. पुन्हा पुन्हा त्यांनी छोटंसं किराणा दोघांना चालू केलं, पण शेत त्यांचा एकमेव उद्योग होता. लहानपणी जो काळ असतो तो चांगला असतो नाही का, आणि आई वडिलांच्या सांगण्याचा तो काळ कधी गेला काही कळत पण नाही. सर, या सगळ्या राहडगाडग्यामध्ये तुमचं जे बालपण होतं म्हणजे अगदी खेळणं बागडणं असेल, मित्र असतील, कसं होतं नेमकं आयुष्य? अगदी छान. त्यावेळेलाचे जे खेळ होते, विटी दांडू, सुरपाट्या, भेंड्या, आणि हे आमचे दोस्त वगैरे चांगलेच होते खेड्यातले. गोट्या खेळायचो आम्ही. गोट्या असं खेळायचो की सर आमचे उतरले बस स्टँडवर, फाटा आहे तो छोटासा, एक 500 मीटर चालत जावं लागतं. सर आले म्हणलं की आम्ही गावातल्या कुठल्याही गल्लीत असलो तर उंदरासारखे लपायचे, बाबा पटकन चला शाळेत. म्हणजे एवढी धास्ती त्यांची होती, शिस्तप्रिय होते, आदरयुक्त धाक त्यांचा होता. खेळ मात्र मजा यायची. भीती होती गुरुजींची, पण ती आदरयुक्त होती. हे खूप आदरयुक्त भीती होती त्यांची, कारण शिस्तही त्यांची चांगली होती. खूप आवडायची मला ती. सर, मला थोडा प्रश्न विचारायचा आहे पर्सनली की तुमचं गणित अगदी हँड बेस्ट, तर मला असं वाटतं गणित त्या शिक्षकांना चांगलं असतं की ज्यांना चांगले शिक्षक भेटले असतात. तर कोणते तुम्हाला शिक्षक भेटले ज्या शिक्षकामुळे तुम्हाला चांगला गणित जमलं? बिलकुल बिलकुल सर. 5वी नंतर आमचे मोठे भाऊ जिल्हा परिषद डोंगरकिनीला लागल्यामुळं त्यांना ते माहित होते की माझा छोटा भाऊ आहे. आणि परळी ते वडगाव 6-7 किलोमीटरचा अंतर आम्ही पायी जायचं. त्या काळाला ते खाताच्या पिशव्या, बियाच्या पिशव्या आम्ही बॅग करायची ठेसा. म्हणजे परळी ते वडगाव बिलकुल संभाजी विद्यालय चालतच होतो मधल्या रस्त्याने दररोज होते. हो, कारण माझी शारीरिक प्रकृती बघितली तर मला सायकल बी मिळाली नाही आणि दिली नाही वडिलांनी.
पायी जायचो होतो आम्ही, एक 10-11 जण विद्यार्थी होतो. बरं, हे दररोज सुरू होत आहे. हो हो. काय? 6 महिने केलं आम्ही 5वीला. बरं. 6 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे शिकायचं आहे, तर ह्याला ह्याची परवड व्हायली जाण्या येण्यामध्ये, आणि त्याचं वय बी नाही, सगळ्यात छोटा दिसतो. अक्षरशः सर 5वी मध्ये 6 महिन्यात उशीर झाला की तिथले सर आम्हाला प्रार्थनेला नसतील तर शिक्षा करायची. मग हिवाळा दिवस, मग सगळ्याच्या पुढं तुरु पळायचं, आम्ही जायचं आणि शाळा केली. पण त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी मात्र ओळखले की मला त्यांनी स्वतःकडे घेऊन गेले त्यांच्या जिल्हा परिषद शाळेत डोंगरकिणीला. मग 5वी ते 9वीचा प्रवास तिथं, आणि खरं बीज माझं गणिताचं सर त्या ठिकाणी. कारण आम्हाला जे 8वी 9वी 10वीला चौधरी सर म्हणून होते, वेशभूषा त्यांची अशी होती सर, धोतर कमीज आणि टोपी. ते आम्हाला सांगायचे की मी फक्त 10वी पास आहे आणि तुम्ही आता 10वीला जाणार आहेत पुढच्या वर्षी, 8वी 9वी पर्यंत सांगायचे. तुमच्यात माझ्यात फक्त 2 वर्षाचा अभ्यासाचं. पण सर त्यांचं गणित एवढं हँड होतं, त्यांना खूप पर्यंत उजळण यायची, आणि सगळं ते पुस्तक न घेता, टॉपिक जो शिकवायचा तो पुस्तक हातात न घेता त्यांनी ते अध्यापन करायचं. ते खूप मला भावलं त्यावेळेस. आणि असे अवयवाचे वगैरे गणित खूप छंद लावला त्यांनी, म्हणजे अवयव पाडणे वगैरे, गुणाकार कोणते कसे, त्याच्यामुळे माझं गणित मला आवडायचं त्यावेळेस. अभ्यासाच्या पलीकडचं जे आयुष्य असतं की ज्याला म्हणायचं की अगदी भाषण कौशल्य असेल, किंवा एखादा नृत्य प्रकार असेल, किंवा एखादं खेळणं असेल, तर हे बाहेरच काही जे होतं का, असं का फक्त अभ्यास की अभ्यास होता? मग नाही, बाहेर खेळायला खूप वाव होता सर, आणि अभ्यास करूनच आम्ही खेळायचो. तिथे असताना खेळताना डोंगरकिणीला असताना भावाचा धाक होता, कारण ते त्याच शाळेत होते आणि माझं एक वेगळं इमेज होतं की सरांचे भाऊ आहेत. आणि आम्ही परळीचे असल्यामुळे आणि पाटोदा तालुक्यात आहे, ते बराचसा अंतर असल्यामुळे त्यांना एक थोडं माझ्याविषयी गावामध्ये, त्या डोंगरकिणी मध्यम प्रतीचं गाव, पण तिथं आमचं थोडं वेगळं प्रेस्टिज होतं अण्णाचं माझं, सरांच्या भावामुळे. मग खेळण्यामध्ये मला थोडा पुढाकार घ्यायचा. डोंगरकिणी या गावामध्ये शिक्षणामुळे तिथं बालपण गेले बरं? हो, 5वी ते 9वीचं 5वी ते 9वी पर्यंत. काय नेमकं डोंगरकिणीच्या काय आठवणी येतात? म्हणजे तिथे मित्र आता आहेत तुमच्या? आहेत सध्या तर बरेचसे, इकडे पुण्याला काही, औरंगाबादला काही. तिथं आहे एक जण, अच्छा, बाजीराव नागरगोजे नावाचा. मी कधीतरी गेल्यानंतर त्यांची भेट घेतो सर, अच्छा, आणि छान वाटतं त्यांना भेट. म्हणजे तुमचा स्वभाव असा आहे की मित्र जोडायचं नाही, जोडलेले. मला मीच विसरत नाही, तेही मला विसरत नाही. मला असं वाटतं तुम्हाला बेरीज जमते, वजाबाकी नाही. यासाठी म्हटलं मी की माणसं जोडत जायचं, ते माणसं आपल्या आयुष्यात कमी नाही करायची. वा सर, अगदी विचारास वाटतं की म्हणजे बंधू तुमचे शिक्षक होते, एक आदर्श शिक्षक नाही का? कारण तुमच्या बंधूचं खूप मोठं नाव आहे, खरं बेस्ट टीचर. म्हणजे बंधू शिक्षक होते म्हणून तुमची तशी इच्छा होती का, तुम्हाला ते वाटत होतं की आपण शिक्षक व्हावं? नाही, म्हणजे मला शिक्षक व्हावं असं वाटलंच नाही. कारण 9वीला इकडे आल्यानंतर 10वीला त्यांना ती खरी तर शिक्षणाची जाणीव होती. त्यांनी मला संभाजी शाळा सोडून सरस्वती शाळेमध्ये, चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं. त्यांची ड्युटी नागापूरला होती. त्यांची एकच इच्छा होती की हे शिकावं, कारण माझ्यात कुठंतरी त्यांनी गुण बघितले असते. मला ते गुण कळत नव्हते त्यावेळेला. 10वी जेमतेम आमच्या गावातली 3 मुलं होतो, त्याच्यातला मी एकटाच पास आउट झालो. आणि विशेष म्हणजे बिलो 50%, त्या काळाचं पर्सेंटेज मला तेवढंच होतं, त्यावेळेला नव्हतीच. आणि 48-49% मी 10वी. पण त्यावेळेस आनंद खूप होता सर, ते गावातून मी एकटाच पास झालो. इंग्रजीला 35 मार्क. हो. आणि त्यावेळेला मग त्यांनी ओळखलं. 11वी 12वी त्यांच्यामुळे झाली. 12वीला मात्र सर ज्याचा शिक्षक झालो तेच विषय माझा 12वीला गेला, प्रामाणिकपणे मी कबूल करतोय. आणि गणितातच माझं म्हणजे 12वी सायन्स घ्यायला लावलं त्यांनीच. अगोदर घेताना मी आर्टला गेलो, आणि मग त्यांनी आल्यानंतर म्हणजे कुठलं घेतलं ऍडमिशन? मला आर्टला घेतलंय. म्हणलं का? आर्टला जाऊन तू काय करशील? म्हणलं मला माहित नाही, तू काय कर, सायन्स घे म्हणली. मग त्यांच्यामुळे मी सायन्स घेतलं. परत 2 महिन्यानंतर ती साईड चेंज केली. सायन्स केलं तर पुढं काहीतरी BSc करशील, BEd वगैरे करता येईल, बऱ्याचशा शाखा आहेत म्हणजे. ठीक आहे, त्यांच्यामुळं मी घेतलं. आणि तेवढं काय बेसिक तेवढं नव्हतं आपलं, म्हणजे इंग्लिशचं माध्यम होतं. 11वीला जाणं कधी न जाणं, त्याच्यामुळं 11वी अशी तशी झाली. 12वीला नेमकं जे व्हायचं नाही तेच झालं. गणित विषय गेला, बायोलॉजी निघालं, झुऑलॉजी निघालं, केमिस्ट्री फिजिक्स निघालं, पण मॅथ मात्र राहिलं. रिझल्ट झाल्यानंतर आले, मी म्हणलं होतं अण्णा तुम्हाला, मला हे नकोय. नाही म्हणले, आता काय कर, ट्युशन वगैरे लाव. आणि मग त्याच्यानंतर
ट्युशन लावली संजय सरांकडे, त्यांनीच भेटले, त्यांनीच सगळं केलं ते. आणि म्हणजे तू आता पास होण्याची गरज आहे, नंतर BSc ला ऍडमिशन घे. BSc मात्र सर मी चांगल्या, कारण टीम चांगली आमची भेटली तिथे. 12वीला गणित गेलं, हो. पण तरी हार नाही म्हणली. नाही. बंधूंनी सपोर्ट केला. Support चांगला असं म्हणतात की जिथं हरवलं तिथं सापडलं पाहिजे सापडलं. आणि गणित गेलेला विषय तुम्ही काढला परत, हो. आणि BSc मात्र अगदी टॉप मार्काने पास झाला. सर थोडं विचारावंच वाटतं मला की रंगनाथ गुरुजी हो. नाही का, हो. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आहे. तुमचे थोरले बंधू, हो. म्हणजे रंगनाथ गुरुजींनी तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरले खरं. रंगच भरले सर. तर अशा या आदर्श भावाबद्दल, आदर्श गुरुजीबद्दल काय भावना व्यक्त कराल आज? आज किती भावना व्यक्त कराव्यात किंवा त्याच्याकडे शब्दच नाहीत सर. पण वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलं, शिक्षण केलं पुढचं, आणि लग्न केलं. नोकरीला सुद्धा त्यांनीच ती नोकरी शोधली, नोकरीला पाठवलं. सुरुवातीला 1 वर्ष पगार नव्हता, आणि त्यावेळेला त्यांनीच मग लग्न केल्यानंतरही त्यांनीच पैसे पुरवले. म्हणजे बऱ्याचशा ह्याच्यामधून त्यांनी मला खूप सपोर्ट केला सर. मला असं वाटतं की मी त्यांच्या रंगनाथ गुरुजी सारखे भाऊ प्रत्येक भावाला मिळावे. नक्कीच मिळावेत तसे दूरदर्शी त्यांनी. आणि मला वाटतं की आपणही त्यांच्याप्रमाणे वागलोत म्हणून त्यांनी ते सपोर्ट केला मला. कारण मी जर माझ्या बुद्धीने वागत गेलो असतो किंवा मला तुमचं ऐकायचं नाही, मी एक त्यांचं, मलाही लक्षात येत होतं की त्यांचं आपलं ऐकलं तर आपलं भलं आहे. निश्चितच. आणि मग ते कारण आपण जर चांगलं ऐकलं हो. तर चांगलंच होतं. हो. तुमच्या बंधूंनी तुम्हाला चांगलं सांगितलं. मला असं वाटतं की बऱ्याच अंशी बघतो आपण की मी आणि माझं कुटुंब हो. नाही का, परंतु तुमच्या भावाने असं न करता अगदी आपल्या भावाचं पण चांगलं झालं पाहिजे हो, ही भावना ठेवली. आणि अशीच भावना प्रत्येक भावाने ठेवली पाहिजे. सर 31.5 वर्ष हा तुमचा तब्बल फार मोठा काळ आहे नाही का. गणित या विषयाचे शिक्षक म्हणून आपण जे अध्यापन केलं, ज्या शाळेमध्ये आपण अध्यापन केलं, अगदी तो प्रवास आम्हाला ऐकायचा करता. 1993 माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्या शाळेमध्ये मी जॉईन झालो. त्यावेळेला ती शाळा अगदी खूप विद्यार्थी होते, जवळपास 250-300 विद्यार्थी होते. 10वीला 80-90 पोरं होती त्या काळात. आणि मग तिथं जेव्हा पहिल्या वेळेला जायची वेळ आली त्यावेळेला थोडंसं दडपण आलं. पण बीएडला आम्ही पाठ वगैरे, आपल्याला माहिती की बीएडला घेतल्यामुळं थोडंसं ते हे होतं. पण पोरांचा बेस कसा आहे हे लक्ष द्यायला मला जवळपास 2-4 महिने गेले की आपण कुठून सुरुवात करायला पाहिजे गणिताला, किंवा जे त्यांची काय लेवल आहे. ग्रामीण भागातली मुलं होते आणि काही हॉस्टेल असल्यामुळे हॉस्टेलचे डोंगर भागातले होते. म्हणून मी थोडंसं एक माझा म्हणजे ग्राफ ज्याला आपण रोड म्हणतो, रोड मॅप तसा तयार केला की त्यांना कुठून आपल्याला शिकवायचे. म्हणून हळूहळू मी संख्या ज्ञान देणं, आकृतीचं ज्ञान देणं हे करत करत त्यांचं बेस, आणि त्यांना उत्सुकता होती. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला इथून पुढे जायचं त्यांना घेऊन. आणि मी एक स्वाभिमानाने सांगतो सर की बरेचसे विद्यार्थी आजही नाव घेतात माझं. कशामुळे किंवा सरांनी आम्हाला, तुम्हाला मॅसेज आजचे दाखवतो आमच्या निश्चितच आपण जेव्हा चांगलं देतो तेव्हा विद्यार्थी आपल्याला लक्षात ठेवतो काय. हो हो. त्या पहिल्या वर्षी हे नसल्यामुळे मी ट्युशन वगैरे घेतलं तिथं. ग्रामीण भागातल्या ट्युशन म्हणजे बऱ्याचशा पालकांच्या आग्रह असल्यावर घेतल्या. सर मला विचारावं वाटतं की एखाद्या शिक्षकाला गणित हा जो विषय आहे नाही का, हा विषय शहरामध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांच्याकडे पालक लक्ष देतात किंवा पालक शिकलेले असतात त्या विद्यार्थ्यांना शिकवताना एवढं जड जात नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये शिकवत असताना त्या विद्यार्थ्याचे आई वडील अगदी शेतकरी असतात, शेतमजूर असतात नाही का, आणि एवढं सगळं अभ्यासाबद्दल गांभीर्य नसतं नाही का. म्हणजे जरी असलं तरी नेमकं काय चाललंय माहित नसतं बऱ्याच वेळेला, असं चित्र असतं. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना गणित हा विषय, आपण घेतलेली काळजी आणि त्याच्या माध्यमातून घडलेले विद्यार्थी आम्हाला ते ऐकायचे. सर खरं म्हणजे ग्रामीण भागात नोकरी करणं एक आपलं भाग्यच मी म्हणून समजतो. कारण पूर्ण विसंबून पालक आणि विद्यार्थी टोटल आपल्यावर जिम्मेदारी. शहरामध्ये कसं आहे सर की ट्युशनला जातात, घरी पालक अभ्यास घेतात, त्यांचे ते असतात. पण ग्रामीण भागातले पालक एवढे विश्वासू की सर तुमच्याकडे तुमच्या शाळेत विद्यार्थी दिलाय आणि बघा यांना काय करायचे. आणि विद्यार्थी तसेच आहेत सर, त्यांचा बी विश्वास आपल्यावर आहे, यायला पाहिजे. आणि ते दोन्ही तिन्हीचा जर आपला त्रिवेणी संगम साधला तर नक्कीच विद्यार्थी तिथूनही घडतो आणि आपल्यालाही समाधान आहे. कारण ग्रामीण भागात नोकरी करणं मी माझं भाग्य समजतो. कारण तिथल्या पूर्ण पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा विश्वास मी संपादन केला. आणि हळूहळू त्या भागात माझं 30 जवळपास 12 वर्ष मी त्या ठिकाणी राहिलो. 93 ते 2005
अगदी नाणेगाव, धनेगाव, नागाव, बालगाव, बावची हे जे गाव आहेत, अर्ध्या अधिक गावामध्ये माझं म्हणजे परिचय झाला व चांगले सर आहेत वगैरे वगैरे. तिथे आपण कर्मभूमी म्हणूनच वागलो, कुणाशी बोलणं नाही किंवा या जास्त पूर्ण संपर्क. प्रवासामध्ये 31.5 वर्षाच्या अनेक गावाशी संपर्क त्या आला. आसपासच्या अनेक विद्यार्थी घडवले. सर काय असतं की काही लोकांचा आपला सपोर्ट लागतो, त्याच्यामध्ये आपले सहकारी असतात, आपले संस्थाचालक असतात, घरची सौभाग्यवती असते की ज्यांनी सपोर्ट केलेला असतो नाही का, आणि यांच्या सपोर्टमुळे आपला हा प्रवास पूर्ण करता येतो. तर या पूर्ण प्रवासामध्ये तुमचे संस्थाचालक महोदय असतील, तुमचे सहकारी असतील, तुमच्या सौभाग्यवती असतील, यांची भूमिका, यांचं सहकार्य आम्हाला सांगा. हो सर, ते सुरुवातीला मी ज्यावेळेस नोकरीला होती तिथल्या संस्थाचालकांचं सांगतो मी, कारण आमचे संस्थाचालक गायकवाड साहेब आहेत, राणीचे. पण त्यांनी सुरुवातीपासूनच मला असा विश्वास दिला की खके सर तुम्ही आला आणि तुम्हाला काय करायचं एवढं मला सांगितलं, आणि त्या पद्धतीनं मला इतकं पहिले 2-3 वर्ष त्यांनी सपोर्ट केला. आणि माझं मला आता वाटलं की आता आहेत आपली कुणीतरी. मूळ जिथं जातोय, ज्या घरी नांदायला जायचंय ते घर जर चांगलं असेल तर भीती निघते. म्हणजे इतक्या लांबून मी पहिली ड्युटी करतोय आणि मग तिथं जायचं म्हणून त्यांनी आधी विश्वास दिला मला, आणि त्याच्यामुळे मी पुढं हळूहळू समाजामध्ये, आणि त्यांच्यामुळे गायकवाड साहेबांनी तुम्हाला नेहमी सहकार्य केलं, सपोर्ट केला, तुम्हाला चांगलं शिकवण्यासाठी नेहमी सपोर्ट केलं. त्या सगळ्या शिक्षकांमध्ये मी त्यांचा प्रियच होतो सर. कर्मचारी म्हणूनच मला विश्वासाने ते बोलवायचे, सर तुम्हाला हे करायचंय, तुम्हाला ते करायचंय. हेडमास्तर जरी त्यांच्या घरचे होते तरी पण मला म्हणले सर त्यांच्याकडे तुम्ही बघायचे, त्यांना सहकार्य करायचे. अनेक गोष्टी मला त्यांनी त्यांच्या पश्चात सांगायच्या, आणि त्यांची एक दुसरा डोळा म्हणूनच ते मला वापर करून घेत होते. या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या जे सौभाग्य आहेत तर माझा विवाह झाला म्हणजे नोकरीच्या अगोदर 92ला लग्न झालं, आणि 93ला मी तिथे गेलो धनेगाव. पहिले 1 वर्ष पगार नसल्यामुळे मी काही तिला नेलंच नाही. ज्या वेळेला अप्रूव्हल निघालं 94-95 मध्ये, मग त्यावेळेला आमचे बंधुराज म्हणजे तुम्ही तुमचे सहकुटुंब तिथं राहा. सुरुवातीला तिथं आली सर. तिथं गेल्यानंतर तिथे एक म्हणजे क्वार्टर होते, मग ती फरशा कोणत्या उकरलेल्या आहे, त्याही परिस्थितीमध्ये ती आली. आम्ही ते व्यवस्थित दुरुस्त करून घेतलं, आणि दोघंच शेवटी आता लेकरून सुरुवातीला नसल्यामुळे ती त्या ग्रामीण, ती वास्तविक लातूरची आहे, सासरवाडी शहरामधली आहे, पण तिनं खूप मला मदत केली तिथं. म्हणजे ताईंनी सपोर्ट केला चांगल्या पद्धतीने. हा, आणि कुठलीही तिची अपेक्षा नव्हती, जसं आहे तसं राहणं. कारण तिला माहित होती की पुढे आपलं भविष्य जर चांगलं झालं तर आपण सपोर्ट करायला पाहिजे, आणि चांगली साथ मिळाली. त्याच्यानंतर आता पूर्णपणे रिलॅक्स आहात. बिलकुल. आता मला मुद्दाम विचारायचं वाटतं की सेकंड इनिंग काय नेमकी आता, म्हणजे आता नेमकं काय करायचं आता, कारण आपल्यासारखी चांगली माणसं काही ना काही करायला असं नाही का, तर तुमच्या मनात काय प्लॅन आहे आता? माझं असं मत आहे की सर, ही आता या ताणतणावामधून थोडंसं रिलॅक्स झालो. मला पर्यटन करायचं खूप, फिरायला आवडतं. बरं, म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या बाहेर आहे. परवा अमरनाथ यात्रा करून आलो, त्याच्या आधी केदारनाथला गेलो होतो. तर इकडला रामेश्वरम वगैरे इकडलं झालंय. बराचसा भाग माझा फिरायचा राहिला. म्हणजे तुम्हाला पर्यटनाची फार आवड आहे. जायचंय, दरवर्षी जाणार. आणि मी एकटाच नाही, आता सोबत आम्ही दोघं, मुलांचं एक कर्तव्य लग्नाचं पार पडलं की आम्ही आपली रिकामी फिरायला. आणि आपल्याला कसं आहे सर, शासनाच्या सवलतीच पेन्शन येते, आपलं आपण आता यानंतर जे थोडस जे राहिले बघायचं, बिलकुल काही ज्या गोष्टी एन्जॉय करायच्या त्या करून घ्यायच्या नाही. पाहिले आपण की कुठलीही व्यक्ती सहज घडत नाही. अनेक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये आलेले असतात, कळत न कळत ते सपोर्ट करतात. मग ते जिल्हा परिषद शाळेतले गुरुजी असोत, पुढं माध्यमिक शाळेतले गुरुजी असोत, त्यांचे बंधू रंगनाथ गुरुजी जे की साहेब म्हणून सेवानिवृत्त झाले, आणि रंगनाथ गुरुजींनी खऱ्या अर्थानं रंग भरले. आई वडील की ज्यांनी माया केली, त्यांच्या परीने सपोर्ट केला. आणि मग दुसरं जे आयुष्य असतं ते म्हणजे पत्नी असते. त्यांना सौभाग्यवती चांगल्या भेटल्या. जिथं नांदायचे म्हणजे जिथं शिकवायचे, जिथं काम करायचे ते संस्थाचालक महोदय गायकवाड साहेब, त्यांनी सपोर्ट केला. त्यांचे सगळे सहकारी मित्र असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे चांगलं शिकवता आलं. कारण चांगलं वातावरण असेल तर माणूस चांगलं काम करतो. चांगल्या वातावरणामध्ये त्यांना अगदी अध्यापन करता आलं.
31 वर्ष गणित या विषयाचं अध्यापन केलं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवलं, घडवलं आणि त्यांना आलं पाहिजे यासाठी सरांची जिद्द तळमळ होती आणि त्याचा रिझल्ट जर पाहिला आपण, त्यांचे अनेक विद्यार्थी चांगल्या क्षेत्रामध्ये आज काम करतायत, सरांचं नाव घेत आहेत. आज सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने अनेकांनी मेसेज केले, फोन केले. मला असं वाटतं की जेव्हा लेकरं मागे वळून बघतात, गुरुजींना आठवतात, त्यावेळेला गुरुजींनी काहीतरी चांगलं केलं आहे हे निश्चित आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सर, मी एवढंच म्हणेल की तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत पर्यटनाच्या त्या पूर्ण होत यासाठी तुमच्या सेकंड इनिंगला, पुढच्या लाईफला न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. निश्चितच आदर्श शिक्षक, गणित विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक सन्माननीय अशोकजी खके सर यांच्याशी साधलेला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.